जिजाबाई सुद्धा सांगायची. शेवटी स्त्री आहे महाराज, पण प्रचंड प्रेम तुकोबारायांवर. इतकं प्रेम, एका स्त्रीनं आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करावं हे जरी कळून घ्यायचं असेल तरी तुम्हाला गाथा वाचावं लागेल, तरी तुम्हाला तुकोबारायांचं चरित्र वाचावं लागेल. त्याशिवाय प्रपंच पूर्णतेला जात नाही महाराज. जिजाबाईंनी गरिबीत प्रेम केलं. कोण थाटेव प्रपंच? ज्या घरातलं पोरग दुष्काळात मेलं तिथं कोणी प्रपंच थाटेल? 14 गावची महाजनकी गेली, तुकाराम शेठ म्हणणारी लोक तोंडावर शिव्या घालायची, तिथं बाई प्रपंच थाटेल? दावणीचा बैल मेला डोळ्या समोर, तिथं बाई एखादी प्रपंच थाटायला जाईल? अरे बायको मेली, तिथं कोणी म्हणेल मी यांच्याबरोबर लग्न करते, यांच्यासोबत प्रपंच थाटते? चेष्टा करायची नवऱ्याची. इतका भगवत भक्त मालक, पंढरीची वारी करणारा मालक, विणावादन करून समाजाची जनजागृती करणारा मालक, रात्रंदिवस तुका म्हणे येथे भजन प्रमाण, श्री विठ्ठलाच्या भजनाशिवाय जीवनामध्ये क्षण विसावा नाही, इतका देखणाजीचा मालक. पण तरी माणसं शिव्या घालायची. शिव्या घालणाऱ्या माणसासोबत, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या तुकोबारायांसोबत कोणी थाटला असता प्रपंच? आपल्याला एकच बाजू माहिती आहे जिजाबाईची, ती फाटक्या तोंडानं बोलत होती देवाला. तिची आतली बाजू शोधा. काही माणसं तोंडाने फाटके पण मनानं कोळ्या हृदयाचे, अंतःकरण त्यांचं स्वच्छ आहे. म्हणून एखादा बोलायला जरा फटकळ असेल असा गैरसमज करून घेऊ नका, त्याच्या मनात काळ आहे. आपली आई रागानं बोलते, मनात काय काळ असतं? गोड बोलून मनात काळं ठेवून आपलं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिल्यापेक्षा रागाचे डोळे, रागाचं तोंड आयुष्यभर पा. आई वडिलांचं रागानं आलेल्या तोंडातले शब्द, रागानं पाहिलेल्या डोळ्यातली नजर, पण अंतःकरणात शिरा आईच्या बापाच्या अंतःकरणात कुठलं राग शोधून सुद्धा सापडत नाही. काय माणसं दिसायला कोडी, अंतःकरणात निर्दयी. त्याची काय माणसं तोंडानं फाटकी पण अंतःकरण मात्र प्रेमळ आहे. जिजाबाई बोलायला होत्या फटकळ, पण प्रेम तुम्हाला काय सांगावं. जिजाबाईंनीच करावं प्रेम तुकोबारायांवर. आम्हाला शार येतात. महिपती महाराजांनी लिहिलेलं तुकोबारायांचं चरित्र वाचलं की इतकं गोड आहे प्रकरण. चला वेळ नाही आपल्याला. 10 दिवस गेले ना 11वा दिवस उजाडला. पहाट झाली पण कानावर आवाज आला, उठारून उदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, उठा सकळ जन उठिले नारायण. आवाज आला. हा आवाज कोणाचा आहे? शेजारीन पडत आली, जिजे, अगं जिजे ये बाहेर लवकर. अगं बघ कोणाचा आवाज येतोय. कोणाचा आहे हो? तुकोबारायांचा आवाज आहे. हो हो त्यांचाच आहे. आवर लवकर, भंडाऱ्यावर आवाज येतोय. बरं बरं, पीठ दे तुझ्या घरचं उसनं. 3 भाकरीचं पीठ घेतलं, भाकरी बनवल्या, थंडगार पाण्याचं मडकं घेतलं, निघाले जिजाबाई. कुठं असं म्हणतात भागीरथी सोबत घेऊन निघाल्या, कुठं म्हणतात एकट्या निघाल्या. पायात चप्पल नाही, वाटेवर काटे, फिर्या नवानी परिकाळ जात माझ्या, जनाईची गाणी वाटेवर काटे, पायाखाली वाळवंट पायावरी भेगा, परिकाळ जात माझ्या वाहे चंद्रभागा, वाटेवर काटे फिर्या नवानी परिकाळ जात माझ्या, जनाईची गाणी. सिंधुताई सपकाळी कविता म्हणायची. प्रवास माणसांचा काट्यांवर असावा. काट्यांवरचा प्रवास इतका करावा की एक दिवस काट्याने म्हटलं पाहिजे, तुम्ही या, आप चलना सीखो, हम झोकना सीखते हैं. आम्ही टोचणार नाही, तुमच्या स्वागताला आम्ही तयार आहे, तुम्ही या आता. अशी जिद्द उमेद असली पाहिजे माणसाला. जिजाबाई भंडाऱ्याची वाट चढायला लागल्या. अनवानी जिजाबाईंच्या पायात भला मोठा आरपार काटा गेला. आणि तो काटा जाता बरोबर आई ग म्हणून जिजाबाई खाली बसल्या. एका पायावर उभं राहिलेल्या जिजाबाईला रडवत होता काटा. काटा त्रास देत होता याचं नवल नाही, पण मालक उपवाशी बसलाय. 10 दिवस झाले. भजन करणाऱ्याला काय भूक लागते? आधीच कृश झालेलं शरीर आहे, किती भूक लागली असेल. रागानं घरी आले नाही, आता हे न्यावं लागेल त्यांना. आणि काटा मोडला, आता कशी जाऊ? असं वाटलं गरम भाकरी खाऊन घेते. भंडाऱ्याच्या वाटत कोण असेल महाराज?
दूरवर नजर घातली, कोणी दिसत सुद्धा नव्हतं. एका पायावर उभ्या असलेल्या जिजाबाईनं लांब काही गायी पाहिल्या, आणि गायींच्या पाठीमाग खांद्यावर घोंगळा आहे, हातात काठी आहे, काठीला शिदोरी बांधलेली, कुरडे कुरडे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे. दुरून आवाज दिला त्याला, अरे गुराखी दादा, अरे ये बाबा माझ्याकडे, ये लवकर. पळतच आला तो. काय सेवा करू तुमची? काटा काढता येईल का रे? चांगल्या चांगल्यांचा काढलाय. बोलायला मोठा हुशार दिसतो. माझ्या पायातला काटा काढता येईल का? काढता येईल ना. वेस पाय पुढं केला. प्रेम त्याला म्हणतात, काटा काढणाऱ्याने आपला पाय मांडीवर घेतला पाहिजे, स्टूलवर नाही, मांडीवर. मांडीवर पाय घेतला आणि पायाकडे पाहिलं. डोळे बंद करा. पातळ फाटलेलं होतं, जिजाबाई लाजायच्या. हात ठेवला तिथं. समजलं रे लाजते गडाई. गुराखी म्हणतो, आई आई मी काढतोय ना काटा. जगामध्ये आई हा शब्द माणसाला पापापासून वाचवतो, सांभाळतो. हो, जेव्हा जेव्हा पाप करायची वृत्ती होते तेव्हा आई म्हणा. माणसाची पाप वृत्ती निघून जाते. आई म्हटल्यावर तिचं मातृत्व जागा झालं. रे माझं लेकरूच काढतंय काटा, मग आता मला काही अडचण नाही. काढून घेतला हात. तुम्ही डोळे बंद करा. आई बोट सोडलं त्या पायाला. ते बोट जिभेला लावलं. माती होती लागली जिभेला. समाधान झालं नाही. आई डोळे बंद ठेवा, आपलं मुख कमल पायाजवळ नेलं आणि त्या पायाला जिथं काटा होता जीभच लावली. चाटून ती जागा स्वच्छ केली. आता काटा दिसायला लागला. काटा काट्याने काढायचा नाही, हाताने निघत नाही. काटा दातात धरला आणि काटा काढला. काटा काढल्यावर रक्त आलं बाहेर. ते रक्त जसं बाहेर आलं, जिजाबाईचा हात पदरापर्यंत जाईल. बराड खेडेकर तेवढ्या वेळात कटीसी लटी लटीसी बिखरी गुडघ्यापर्यंत असलेल्या पिवळा पितांबराचा सोगा काढला सुद्धा आणि तिच्या पायाला बांधला सुद्धा. ते लाल रंगाचं रक्त त्या पिवळ्या रंगाच्या पितांबराला लागलं. लाल रंग अधिक पिवळा रंग जेव्हा एकत्रित होतो, गोगोई साहेब त्यावेळेला भगवा रंग तयार होतो. भगवा रंग जिजाबाईला शिकवत होता, जिजाबाई त्याग करा तुम्ही आता प्रपंचाचा. त्यांच्या वाटेनं तुम्ही चाललात, त्या वाटेनं मलाही काही सेवा द्यावं, घालावं माझ्यावर काही वज. मला खूप वज, तुम्ही जर घातलं तर तुमची सेवा स्वीकारायला तयार आहे मी. तुम्ही घाला माझ्यावर वज. खूप चांगला काटा काढला रे बाबा. काय तुझ्या हातामध्ये जादू आहे, वा. खूपच चांगला काटा काढला. जवळ घेतलं त्याला, डोक्यावरून हात फिरवला, त्याचा मुका घेतला, चेहऱ्यावरून हात फिरवला, कौतुक केलं त्याचं. हो, तो म्हटला चांगला काटा काढला, चांगला काटा काढला, काय करते, मला काही दे ना. काय तुला द्यायला? अगं दे त्यातली एखादी भाकरी. नाही रे बाबा, जिजाबाई म्हटली, तीनच आहे, मालक उपवाशी. अगं दे थोडीशी दे, मला लई भूक लागली ग. लई दिवस झाले तुझ्या हातचं खाल्लं नाही. म्हणजे आता हिला काय माहिती की तुकोबाऱ्यांना तुम्ही जो नैवेद्य खायला द्यायचे, तुकोबारे आधी त्याला दिल्याशिवाय खात नाही. तुम्ही बनवणारे होत्या, तुकोबारे खाणारे होते, पण खाऊ घालणारे तुकोबारे देवाकडे जायचे. अगं तुझ्या म्हणजे अशी भाकरी खाल्ली नाही मी, दे मला. नाही मी तुला देऊ शकत नाही. खोर भरत दे. काहीच देत नाही. तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देते. इकडे तिकडे पायाला लागला. आपण पाया पडायचं म्हटल्यावर आता पडला पाया. गेगा देवा आशीर्वाद, ना दामूच्या भाग्याने.
चल मी तुला नेऊन देतो वरती, पाण्याचं मडकं भाकरी घेऊन कुठं चढशील वाट. ते म्हणे नाही नाही मी जाते माझी. तिला वाटलं याने घ्यायची काढून 1-2 भाकरी. स्वतःच निघाले जिजाबाई. नेमकंच पुंडलिक वरदा झालं होतं तो कोबऱ्यांचं. नेमकंच हा पाहतच होता जिजाबाई पुढे जात. पोहोचले जिजाबाई. आवडे आलीस, ये. काटा मोडला महाराज पायामध्ये माझ्या. किती फिरता तुम्ही, काय त्रास देता मला. ती भागीरथी रडते. बरं 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 जाऊ दे आता. काटा मोडला मला किती त्रास होतो, जरा तुम्हाला काही दया नाही का माझी. पांडुरंगा काटा मोडला. तो को बरे गेले त्या पायाकडे पाहताय. आध्यात्मिक रंगसंगती आणि एलिमेंटरी ATD फाउंडेशनची रंगसंगती, तो भगवा रंग दिसतोय तुकोबाऱ्यांना, पण वरची चिंधी पिवळी दिसते. तुकोबाऱ्याने विचारलं, जिजे ही चिंधी कुठं सापडली तुला. मालक त्यानेच माझ्या पायातला काटा काढला. त्याने? हो. कसा होता ग. होता माय काळा. अगं पाया पडली की नाही त्याच्या. ते म्हणे मी नाही पडली. त्याला पडून घेतलं. जिजे यातली भाकरी द्यायला पाहिजे होती त्याला, लय भुकेला झाला असेल. तो मागणार नाही पण तू द्यायला पाहिजे होती. मालक खुशामत करत होता. एखादं लेकरू जसं भीक मागता आई पुढं तशी यातना करत होता. दिलं नाही त्याला काही. योगी यांचे ध्यानी ध्याताना तुळसी, तो तू आम्हापासी मागे पुढे. आता जिजे जायचं ग त्याच्याकडं. मालक पायातला काटा काढण्याचा कोमल हात त्याचा अनुभवला. मला वाटलं तो कठीण अंतःकरणाचा आहे, पण त्याच्या इतका कृपाळू हात माफ करा मालक या जिजाबाईंना आतापर्यंत अनुभवलेला नाही. तो सगळ्यात कोवळा आणि कृपेचा हात आहे. असं म्हणतात तुकोबारींचं चरित्र असं आहे, तिथून भंडाऱ्यावरून निघाले तर देहूत सुद्धा आले नाही, पंढरपूरला गेले. येत नसरे दुसरी आटी, देवा भेटी जावया. तुकोबारे विचारतात, अगं आता तू त्याच्यावर घाल सगळं ओझ. पंढरीनाथाच्या चरणावर मस्तक टेकवलं, एकदा दिन झालो की मग आता जबाबदारी तुझी नाही कोणाची. त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. योग अन्न सुद्धा त्याच्या हातात आहे आणि त्या योगाचा क्षेम सुद्धा त्याच्याच हातात आहे. कोणाला केला कोणाला सांभाळलं सांगू. सुरदास पंढरीला जात आहेत, दरीमध्ये पडतायत. पडणाऱ्या सुरदासाचा तोल गेला आणि देवानं धरलं. बाबा जाऊ नका पुढं. बरोबर काय दरी आहे का. हो दरी आहे पुढं, माराल तुम्ही. बरोबर बरोबर बरोबर. पण सुरदास म्हणतात, तू कोण आहे रे बाबा. इतक्या घनदाट जंगलात मला वाचवायला आला. सुरदासाची दया त्याला आली नाही तुला आली, असा कोण आहे तू. त्याला समजलं रे यानं ओळखलं तर सोडणार नाही. या बाबानच त्याच्या हाताला झटका मारला आणि निघून गेला. सुरदासजी म्हणतात, प्रभू जरा सामने तो आवो, चलिए चुप चुप चलने में क्या राज है. यू चुप ना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की ये आवाज है. हाताला हिसका मारून निघून जाशील देवा. अरे या धड्याच्या अंतःकरणातून निघून दाखव. तेव्हा म्हणेल पळून जाणारा, उभी जन्म गेले आमचे तुझी उपासना करता करता. आम्हाला विश्वास आहे, आम्हाला पदोपदी सांभाळायला तुला यावं लागेल. आमचं भजन शुद्ध आहे, आमची उपासना शुद्ध आहे. आमचा तुझ्यावर नाही रे, आमच्या उपासनेवर विश्वास आहे. आणि ज्याची उपासना शुद्ध आहे तू त्याला वरदान दिलेलं आहे. तुझं ब्रीद आहे. शुद्ध उपासनेच्या लोकांना तू कधी पडू देत नाही. बोलो निधी वाट करी धरो निधावी नीट. हाताला धरतो वाटेला लावतो. इथं वाट लावणारे वेळही भेटतील, वाट धर दाखवणारा कोणी भेटत नाही. घरचं ऐकत नाही आपलं कोणी, आणि तो हाताला धरतो वाटेला लावून देतो. म्हणजे गडी बनतो ना आपला. कोण ऐकतो आपलं. आमच्या शेजारी एक जोडपं आहे, त्यांची ख्याती आहे. त्या म्हणजे नवऱ्याने जे बायकोला सांगितलं ती बाई ती काम सरळ कधी करत नाही, त्याच्या उलट. आतापर्यंत इतिहासात केलं नाही.
पुढं करणार नाही. त्यांचं गाजलेलं जोडपं दत्तूजीबा सांगायचे. हो, त्यांचा जुना दृष्टांत. ते म्हणायचे कसे स्वभाव असतात लोकांचे. एका बाईचे मामा आले आणि मामा आल्यावर ऐका, एवढं उदाहरण आहे, कारण घरी जायची तयारी करा. तिचे मामा आल्यावर या मालकाला वाटलं आता हिचे मामा कधी नव्हता आले, बघ यांना सांगू. तो म्हटलं हे बघ, तुझे मामा खूप दिवसानं आले, जरा पुरणपोळी होऊन जाऊ दे, आज बनव पुरणपोळी. ते म्हणे पुरणपोळी, मला वेळ नाही इकडे, पुरणपोळी जमणार नाही, मी पिठलं बनवते. पिठला का मामा कधी नव्हता आला ना. ती बाई म्हणे येऊ द्या, त्याला काय, मी बेसन बनवते. बेसन म्हणजे बेसन जे कोण्या सणाला चालत नाही त्याला बेसन म्हणतात. मग मनाचे श्लोक आहे ते. बेसन कोण्या सणाला चालत नाही. तिने बेसन बनवलं. मामा म्हणे इतक्या दिवसानं आलो यांच्या घरी, यांनी बेसन खाऊ घातलं, पाय टाकायचं नाही यांच्या घरी. 15 दिवसांनी याचे मामा आले. आता याला वाटलं आपल्याही मामाला जर बेसन खाऊ घातलं तर आपला मामा तर घर पाहणार नाही आपलं. काय करता, हा गेला बायकोजवळ. तिला म्हटलं हे बघ, मला असं वाटतं तुझ्या मामाला जसं पिठलं खाऊ घातलं ना तसं माझ्याही मामाला बनव, लवकर जाऊ दे. ते बाई म्हणे वेडे का तुम्ही, किती दिवसानं आले मामा, मी पुरणपोळी बनवते. हो हो हो, हा म्हणे आली रुळावर गाडी. पुरणपोळीचं मामाने जेवण केलं, मामा निघून गेले. काही दिवसानं सप्ताह होता गावात. टाळकऱ्यांना बोलवलं दुपारी. जरा माणूस पारमार्थिकच होता. संतोषबांना विचारलं, वाघ महाराज काय स्वयंपाक बनवायचा. ते म्हटले बुवा बनवा तुमच्या मनाने, बनवा काय काही बनवा. नाही पण तरी नाही बनवा तुमच्या मना. मालक म्हटलं हे बघ, 1-2 साधी भाजी बनव. ती बाई म्हणे साधी, तुम्हाला काही अक्कल आहे थोडीशी, किती दिवसानं सप्ताह येतो, वर्षातून एकदा. ती बिचारी टाळकरी मंडळी आपल्या घरी जेवायला आले, आपलं बाग काहीतरी चांगला बेत बनवते, सरपंचानं बनवला तसा, चांगलं गोड स्वीट 2-4 भाज्या बिज्या चांगल्या भाज्या बनवते. वाघ महाराज म्हटले काका तुम्ही म्हटले साधं बनव. काकी म्हटली चांगला स्वीट आयटम बनवते. तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे. तो म्हणे वाघ महाराज ती किती मोकळी ती या पठ्ठ्यालाच माहिती आहे, फक्त तुम्हाला काय सांगू आता. पण तुम्ही या जेवायला, मी दाखवतो ती किती मोकळी ती. गेले मंडळी सगळी जेवायला. बाई आल्या पानं वाढायला. बाई पानं बरोबर वाढत होत्या, केळीची पानं, पण बुवाला जरा झलक दाखवायची होती. त्या बाईचा मालक म्हटलं पानं जरा हळू वाढले पाहिजे. असं म्हटल्यावर ती बाई उभ्यानंच पानं फेकी. मालक म्हणे पाहिजो पानावर पायगी पडू दिवशी, नाही तर ती बाई पानावून चालली. कसं पैसे त्यांनी जेवण उरकले. दत्तूजी बा म्हटले बुवा कठीण आहे ती बाई. शेतात गेले म्हणे पेरणी करायला. दत्तूजी महाराज सांगायचे कडून घेऊन गेले, चिखलाची वाट होती त्यांच्या शेताची, कडून घेऊन गेले. शेताला गेले, धो 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 पाऊस पडला 3 तास. आता इतका पाऊस झाल्यावर पेरणी झाली ना. परत आले. यांना नदी ओलांडून गावात यायचं होतं. छोटीशी नदी होती ओढा, ते ओलांडून गावात यायचं. कायच करावं आता, इतकी नदी ओलांडून गावात यायचं, गावात कमरे एवढं पाणी आलं नदीला. मला घाबरलेला. आता इतका मोठा समाज येत आहे, कोणी असं ठरवलं तर आयुष्यभर उलट बोलू शकतो. उलट बोलायची सवय नाही आपल्याला. घाबरलेला नवरा बायकोला म्हणतो आता काय करायचं, नदीला पाणी आलेलं आहे. तिकडची माणसं म्हणतात रामभाऊ अरे लवकर या, गावात पाणी वाढतंय, डोंगरावर पाणी चालू आहे, पाणी वाढेल बरं का आणखी, या लवकर. अरे म्हणे पोहणं नाही, तिलाही नाही मलाही नाही. अरे म्हणे बैल आहे, बैलाचं शेपूट धरायचं आणि यायचं. बैलाला पोहणं असतं, बैल तुम्हाला कुठं नेऊ देणार नाही, बरोबर गावात आणतील बैल. बरं बरं बरं, मग ते खरंय म्हणे गड्या. तो म्हटलं चल बैलाचे शेपूट धरून जाऊ. त्यातली त्यांची जी जोडी होती त्यातला एक बैल भांडा होता, एकाला अर्ध शेपूट होतं. तो म्हटलाय बघ या लांब बैलाचं शेपूट तू धरते, अर्ध्याचं शेपूट मी धरतो, त्याला जरा शेपटी कमी येते. बाई म्हणे तुम्ही काय कमको समजता का, मला 10 जोडे माझ्या बापाच्या घरी, मी धरीन त्या बैलाचं शेपूट. अरे हा म्हणे त्याला शेपूट कमी आहे, तू नादी येऊ नको. नाही नाही मी धरते त्याची शेपूट. धरले त्या बाईन ते शेपूट. चालले मधोमध हळूहळू ढाळे ढाळे पाणी म्हणतो मी, दोघं चालले बुवा त्या पाण्यात. हे पाणी वाढतंय. नवऱ्याचं पूर्ण लक्ष बायकोकडं. तो म्हणे बाय त्याला शेपूट कमी आहे बरं जरा. ते बाई म्हणे माहिती आहे म्हणे, हो त्याला शेपूट कमी आहे, जरा पीठ पकडजो. ते बाई म्हणे मी ढिल्ल तरी. आता ती होतीच उलटी ना, त्याला काय. तो म्हणे ढिल्लही धरलं तर चालते बापा, फक्त सोडजो नको म्हणजे झालं. ते बाई म्हणे हे सोडलं, दिलं सोडून. ते बाई चालली वाद. बराडखेडा नदी आहे का तुमच्या गावात? चांगलं गाव आहे तुमचं.
म्हणजे बाई वाहून जाईल इतकं पाणी आहे ना नदीला. रामभाऊ तिकडच्या काठावर गेले. नदी कुठं वाहते? इकडे. नदी इकडं वाहते खाली आणि रामभाऊ चालले वरती पाहायला. 2-4 माणसं भेटले. म्हणे रामभाऊ काय गडबडीत कुठं चाललं रे? अरे म्हणे बाय कोण गेली रे भाऊ? मी तिला पाहायला चाललो. काय ले का वेळ आहे रामभाऊ? अरे आपली नदी खाली वाहते का राम्या आणि तू वरती चालला पाहायला? तो म्हणे रावसाहेब मला पुरा अंदाज आला तिचा, आता ती खाली जाणार नाही, ती वरतीच गेली असेल म्हणे. ती होतीच तशी. जिच्या बरोबर प्रपंच थाटलाय तिचं जर ही कथा आणि या कथेत तुमची माझी पिढी नाही. किती पिढ्या गेलं सांगू? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखना तू बंधू तो एक ऐसा झाला. देखत देखत ना तू बंधू तो ही तैसा झाला.